28-29 तारखेला कामगार विरोधी कायदे जे मोदी सरकारने केंद्रात केलेले आहेत त्याच्या विरोधात डाव्या आघाडीचं पूर्ण देशव्यापी आंदोलन आहे। त्या देशव्यापी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आम्ही महाराष्ट्रामध्ये जाहीर केलेला आहे। 31 तारखेपासून 7 दिवस एक सप्ताह महागाई विरोधात आमच्या नेत्या सोनियाजींनी डिक्लेअर केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये गाव पातळीवर, तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवरपर्यंत हे सगळे आंदोलन महागाई विरोधात केले जाणार आहे आणि भाजपचा खरा चेहरा महागाईबद्दलचा आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत। 136 दिवस 5 राज्याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये डिझेल पेट्रोलचे आणि LPGचे भाव वाढले नाहीत, जीवनावश्यक वस्तूच्या किमतीचे भाव वाढले नाहीत आणि 5 राज्यामध्ये निवडणुका संपल्यात, भाजपला लोकांनी निवडून दिलं आणि गरज संपल्याने वैद्य मरो अशी ही जी भाजपची जी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीचं दर्शन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महागाईच्या विरोधात आंदोलनामध्ये आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत। सर, या आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे? म्हणजे सगळे मंत्री, सगळे नेते उतरणार आहेत का? सगळे, मी सांगितलं की गाव पातळीपासून तर शहरापर्यंत हे आंदोलन चालेल। मंत्री असतील, संघटनेचे सगळे पदाधिकारी असतील, जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, सगळेच्या सगळे या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि जनतेचा मोठा सहभाग याच्यामध्ये आम्ही या आंदोलनामध्ये घेणार आहोत। सर, काल आपण बघितलं असेल की किरीट सोमय्या एक प्रतिकात्मक हातोडा घेऊन कोकणामध्ये गेले होते रेस्टॉरंट फोडण्यासाठी। तिथे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती, पोलिसांनी जाऊ दिलं नव्हतं। याला आपण कशा पद्धतीने बघता? बघा, महाराष्ट्रामध्ये जे BJPचं जे कृत्य आहे ते मनोरंजनासारखं कृत्य आहे। हे खूप झालं। आता तुम्ही भ्रष्टाचारी आहे, तो भ्रष्टाचारी आहे, कोण भ्रष्टाचारी हे जनतेला माहिती आहे आणि त्याच्यामुळे आता हे थांबवा। महाराष्ट्राच्या हितासाठी आता एकत्रित व्हा। केंद्र सरकार सातत्यानं लाखो कोटी रुपये GSTचे राज्याच्या विकासाचे पैसे देत नाही, त्याच्यामुळे राज्याच्या विकासामध्येही अडचणी निर्माण झाल्यात। गरीब, होतकरू, विविध जाती धर्माच्या मुलांना शिक्षणामध्ये प्रॉब्लेम झाले, गरिबांचे प्रश्न अवधरून आहेत। आज आपल्याला लक्षात असेल की 1,40,000 रुपये ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमधून मिळतात, त्याच्यामध्ये राज्याचाही वाटा असतो आणि त्या योजनेमध्ये या महागाईच्या काळामध्ये साधं घर होत नाही। अशा विविध प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। या सगळ्या प्रश्नावर एकत्रित येऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी आपल्याला केंद्राशी भांडण करायची वेळ आहे। पण महाराष्ट्रामध्ये भाजप केंद्राची पापं लपवण्यासाठी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या सरकारला बदनाम करण्याचा जो प्रयत्न करत आहे हे त्यांनी थांबवलं पाहिजे, नाहीतर जनता आता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। सर, यशवंत जाधव यांच्याबाबत IT मधून काही माहिती मिळाली आहे की त्यांच्या डायरीत अशी एक नोंद आली की त्यांनी 2 कोटी मातोश्रीला दिले किंवा 50 लाख घड्याळ मातोश्रीला दिले आणि त्याचं त्यांनी असं एक्सप्लेनेशन दिलं की मी माझ्या आईला पैसे दिले। आईला पैसे दिल्याची नोंद यशवंत जाधव यांच्या ह्याच्यात आढळली आणि IT कुठेतरी या उत्तरांबाबत समाधानकारक नाही। ह्यातनं कुठेतरी भ्रष्टाचार दिसतोय। हा तपास यंत्रणेचा भाग आहे। तपास यंत्रणेमध्ये जे काही होते आहे ते आपल्याला सगळ्यांना कळत आहे। परमवीर सिंगच्या प्रकरणामध्ये, वाजेच्या प्रकरणामध्ये जे काही झालं हे महाराष्ट्र बघते आहे। एकीकडे एक न्याय आणि दुसरीकडे एक न्याय आणि या पद्धतीचं माध्यमाच्या माध्यमातून मातोश्रीला म्हणजे शिवसेनेला बदनाम करण्याचं जे काही कारस्थान जे BJPकडून जे सुरू झालेलं आहे त्याचाच हा एक भाग आहे असं आम्ही म्हणू। आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की या सगळ्या व्यवस्थेला, या आरोप प्रत्यारोपाला थांबवूनच या राज्याला विकासाकडे नेता येईल। नाहीतर ही गेले 2.5 वर्ष प्रत्येक ठिकाणी तू भ्रष्टाचारी आहे, तू भ्रष्टाचारी, हेच ऐकून लोकही आता त्याच्यामध्ये लोकांचे कान
आता बोथट झालेल्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ज्या ज्या लोकांची तपासणी करते किंवा ज्यांची चौकशी केली जाते त्यातला काही सिलेक्टिव्ह भाग असा प्रसार माध्यमामध्ये बाहेर आणला जातो किंवा हे कोणाच्या मागून हे काय षडयंत्र असू शकतं? एक बघा की CBI असेल, केंद्रीय तपास यंत्रणेचे बघ ED असेल, ANI असेल, या सगळ्यांच्या बद्दलचा संशय निर्माण होणं हाच खऱ्या अर्थानं लोकशाहीचा गळा घोटण्यासारखा झालेला आहे. या सगळ्या यंत्रणा चा वापर केंद्रातल्या सरकार ज्या पद्धतीने त्याचा दुरुपयोग करत आहे. म्हणून मी परवा एक प्रश्न केला होता की याच किरीट सोमय्यांनी, याच देवेंद्र फडणवीसांनी नारायण राणेजीवर आरोप केले होते, कृपाशंकरवर आरोप केले होते की भ्रष्टाचारी लोक आहेत, यांच्याकडे गडजंग मालमत्ता आहे. काय भाजपमध्ये गेल्यानंतर ते गंगा नदीमध्ये यांनी न्हावून घेतलेलं आहे. म्हणजे एकीकडे आपल्या पक्षात आलेली लोक हे शुद्ध झाली आणि दुसऱ्याकडे असलेली लोक ही सगळी भ्रष्टाचारी आहेत. आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्या माध्यमाच्या जे जनतेच्या भावना आहेत त्या मी तुम्हाला सांगतो की लोकांना आता हे सगळ्याबद्दलचा राग निर्माण झालेला आहे. हे मनोरंजन जे चाललेलं आहे हे थांबवलं पाहिजे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाला जी काही अडचण निर्माण झालेली आहे ती आता खुली झाली पाहिजे, ही मागणी आम्ही काँग्रेसच्या वतीनं करतो आहे. सर, नाना ट्विटरवर एक वाद झाला. झिशान सिद्दीकी यांनी ट्विट केलं की मला घर नको, आमदारांना दिलेलं आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलं की तुमच्याकडे कोट्यावधीची एवढी 10 घरं आहेत, हा निर्णय तुमच्यासाठीच नाही, तुम्हाला कल्पना नाहीये का? त्यावरनं झिशान सिद्दीकी यांनी देखील त्यांना उत्तर दिलं की तुम्हाला आमचे एसआरएचे प्रश्न सोडवायला वेळ मिळत नाही आणि तुम्ही म्हणजे ट्विटरला उत्तर देताय. हा कुठेतरी समन्वयाचा अभाव दिसतोय का की राष्ट्रवादीचे मंत्री अशा पद्धतीने काँग्रेसच्या एका आमदाराचीच प्रॉपर्टी, पैसे चव्हाट्यावर काढतात आणि ते देखील मंत्र्यांना उत्तर देत आहेत की तुम्हाला आमच्यासाठी वेळ मिळत नाही, तुम्ही असे उत्तर देताय? आमदाराचं मत बरोबर आहे. त्याला ज्याला नाही पाहिजे त्याला जबरदस्ती करायचं कारण काही नाही. मंत्र्यांनी आपलं काम करावं. SRAचे प्रश्न आहेत, या ठिकाणी BDD चाळीचे प्रश्न आहेत, असंख्य गरीब लोकांचे प्रश्न या राज्यामध्ये आहेत. त्या प्रश्नामध्ये लक्ष घातलं पाहिजे मंत्र्यांनी. आमदारांनी काय चुकीचं बोललं आहे? ज्याला घर नाही पाहिजे तर त्याला काही जबरदस्ती करणार आहेत हे लोक. त्याच्यामुळे याच्यावर त्यांनी त्याची नोंद घ्यावी की बाबा आमदाराला नाही पाहिजे तर नाही पाहिजे. 2024च्या लोकसभा निवडणुका होणार आहेत त्यामध्ये बिगर भाजपाचे जे राज्य सरकार आहे त्यांची एक मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीमध्ये होईल अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. काँग्रेसला कुठे बाजूला ठेवून नवीन आघाडी पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न आहे का? काँग्रेसच्या UPAमध्ये जे काही समाविष्ट आहेत, जे काही घटक दल आहेत ते सगळे एकजूट आहेत. जे UPAमध्ये नसतील त्यांनी आपली वेगळी चूल मांडली असेल तर त्याला काही विरोध करायचं कारण नाही. त्याला काही काँग्रेसला आखरी या सगळ्यांची लढाई केंद्राच्या भाजपच्या सरकारच्या विरोधात आहे, नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात आहे. आणि आज ज्या पद्धतीनं 24 सार्वजनिक उपक्रम विकून, देश विकून जे नरेंद्र मोदीचं सरकार केंद्रामध्ये सुरू आहे, त्या सरकारचा विरोध करणारी जे काही लोक येतील, जे काही संघटना येतील, जे काही पक्ष येतील त्याचं आम्ही स्वागतच करू. पण मोदी सरकार एवढं स्ट्रॉंग केंद्र सरकारमध्ये दिसतंय. लोकशाहीमध्ये कोणी स्ट्रॉंग नसतं, लोकशाहीमध्ये जनता स्ट्रॉंग असते, हे काँग्रेस मान्य करते. कोणाला गर्व झाला असेल सत्तेचा तो त्यांच्यासाठी आहे. आम्ही अनेक सत्ता पाहिली आणि सत्ता गमावली, हे जनतेचा आशीर्वाद असतो आणि आज त्यांच्या बाजूनं जनतेचा आशीर्वाद आहे. त्यांच्या या सगळ्या पापाचं उद्या जेव्हा धडा फुटेल तर आखरी जनता त्यांना धडा शिकवेल. त्याच्यामुळे कोण पॉवरफुल आहे लोकशाहीमध्ये ठरवण्याचा अधिकार कोणा एका विशिष्ट व्यक्तीला नाही. अरविंद केजरीवाल म्हणतात की गुजरातच्या निवडणुकांबरोबरच महाराष्ट्राच्याही निवडणुका होऊ शकतात, केंद्र सरकार त्या पद्धतीने चाचपणी करते. कुठल्याही लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये हे सरकार 5 वर्षाचे असतात. तर त्याच्यामुळे ज्या सरकार 5 वर्षाचे पहिले कोणी पाडायला निघाला असेल तर तो त्यांचा भाग आहे. जसं म्हणतात की भाजपला हे सरकार नकोच महाराष्ट्रात, तर तेही पाडायला लागलेलंच आहे. आणि आप आता भाजपचं बी पार्टी झालेली आहे असेही लोक म्हणतात. तर त्याच्यामुळे यांच्याकडून वदवलं जात असेल असंही होऊ शकतं.
पण ही सरकार 5 वर्ष चालेल. हे सरकार 5 वर्षाच्या पहिले जाणार नाही आणि या राज्याच्या विकासाचा संकल्प घेऊन महाविकास आघाडी तयार झालेली आहे. आमच्या नेत्या सोनियाजींनी जो कॉमन मिनिमम प्रोग्राम दिलेला आहे त्याच्या आधारावर ही सगळी लढाई सुरू आहे. नाना, तुम्ही सत्तेत आहात, मात्र अजून देखील जे वॅट टॅक्स आहे ते कमी नाही झालं आहे आणि त्यावर कुठेतरी पेट्रोल देखील महागलं आहे राज्यात. पेट्रोल डिझेलचे भाव कुठं वाढतात आहेत? महाराष्ट्रामधला बजेट आपण ऐकला असेल, एकही पैशाचा टॅक्स महाराष्ट्र सरकारने वाढवला नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फरक आणि दरवेळेस डिझेल पेट्रोलचे भाव जे वाढतात ते केंद्र सरकार वाढवतं, हे राज्य सरकार वाढवत नाही. त्यामुळे राज्यावर आरोप जे लावलं जात असेल तर ते म्हणजे ही भाजपचं हा जो नकली अडाणीपणा आहे हा जनता आता समजते आहे. सर, का देवेंद्र फडणवीस यांनी अशी टीका केलेली आहे की महाराष्ट्र महत्त्वाचं आहे, राजकारण गेलं चुलीत, आम्ही ज्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याला उत्तर देता आलं नाही, म्हणून कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी भावनिक उत्तर दिलं, परंतु नो गव्हर्नन्स आहे राज्यामध्ये. फडणवीसाला काय वाटतं मला माहिती नाही, पण फडणवीसाचं आणि माझं मत एक आहे, राजकारण जावं चुलीत पण महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्रित यावं, यासाठी मी फडणवीस एकत्रित आहो. आणि म्हणून आमचं मत असं आहे की ह्या आरोप प्रत्यारोपाचं ज्या खेळी सुरू झाल्यात महाराष्ट्रामध्ये त्या थांबवल्या पाहिजे. केंद्राच्या मोठ्या प्रमाणात GSTचा असो की राज्याच्या विकासाचा पैसा केंद्र सरकारने जो दिला नाही, त्यासाठी फडणवीसांनी एकत्रित येऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे घटकांनी एकत्रित मिळून केंद्रावर दबाव निर्माण केला पाहिजे. तरच त्यांनी राजकारण जाऊ चुलीत हे वाक्य खरं होईल. नाना, अजून एक प्रश्न. खरं तर जर ह्या अधिवेशनामध्ये आपण पाहिलं तर लक्षवेधी, विदर्भातील लक्षवेधी आहे, त्यांचे प्रश्न मांडून न दिल्याने आमदारांमध्ये नाराजी दिसून येते. विधिमंडळाच्या कामकाजामध्ये वेळेचा एक सगळ्यात मोठा समतोल ठेवावा लागतो. यावेळेच्या अधिवेशनामध्ये विरोधकांकडून सातत्यानं गोंधळ आणि अधिवेशनाचा कामकाज होऊ नये याचा जो प्रयत्न केला गेला त्याचे परिणाम अनेक आमदारांनी, मग लक्षवेधी असतील, अनेक प्रश्न असतील जे मांडलेले होते त्या प्रश्नावरही माझा एक प्रश्न गुरुवारी होता, ज्याच्यामध्ये आरोग्य खात्यात आणि माडामध्ये ज्या नोकर भरतीमध्ये जो भ्रष्टाचार झालेला होता त्याच्यावरचा 7व्या क्रमांकाचा प्रश्न होता, पण नाही आला. कारण की त्याच्या माध्यमातून राज्याच्या तरुणांना न्याय मिळाला असता आणि एक सरकारची नेमकी भूमिका काय ती विधानसभेत कळली असती, पण नाही झालेत. अनेक त्या गोंधळामुळे अनेक प्रश्न होऊ शकले नाहीत. भाजपने घातलेले गोंधळ त्याच्यामुळे या सगळ्या कामकाजावर त्याचे परिणाम झाले. हिंदीत करो नाना, प्रदर्शन करने वाले हैं राज्य भर में, क्या कुछ 28 और 29 तारीख को जो डावे घटक जो है इन लोगों ने कामगार विरोधी कानून जो नरेंद्र मोदी जी की सरकार ने बनाया है उसके विरोध में जो आंदोलन है उसको हमारा पाठिंबा हम लोगों ने डिक्लेयर महाराष्ट्र में किया है. 31 से एक सप्ताह हमारी नेता सोनिया जी गांधी ने जो महंगाई के विरोध की लड़ाई के बारे में जो ऐलान किया है उसमें महाराष्ट्र से गांव से तालुका, जिला और शहरों तक या महंगाई विरोध आंदोलन शुरू करेंगे, जिसमें पार्टी के सभी संगठन के पदाधिकारी, जिले के पदाधिकारी और मंत्रीगण इस आंदोलन में सहभागी होंगे. और जिस तरह से केंद्र की सरकार महंगाई बढ़ाकर आम आदमी को और गरीब आदमी को जीना दुभर जो किया है, नरेंद्र मोदी जी का असली चेहरा जनता के सामने लाने का काम किया जाएगा. आपको याद होगा कि 5 राज्यों के जो चुनाव हुए उसमें 136 दिन गए, 136 दिन में एक भी पैसे की बढ़ोतरी नहीं हुई. यानी इसका मतलब ही यह जो है कि केंद्र की सरकार जो महंगाई कृत्रिम दृष्टिकोण से जो आम आदमी और गरीब आदमी को जीना दुभर करवाना है, उनकी जेब लूटना है, ये जो टैक्टिक्स केंद्र की सरकार करती है, ये वास्तविकता हम जनता के सामने रखेंगे. आपको याद होगा कि इंदिरा जी ने गरीबों को मुफ्त अनाज देने का एक धोरण शुरू किया था. अभी आपने देखा होगा कि महाराष्ट्र में भी जो अभी योजना इंदिरा जी से चल रही थी वही योजना को केंद्र की सरकार चला रही थी. तो महाराष्ट्र में भी जो प्रधानमंत्री जी के नाम से जो योजना को दिया गया था वो भी योजना बंद करने का काम किया था. जब हमने दबाव बनाया तो अब केंद्र सरकार ने अब 6 महीने की मुदत बढ़ाई
संविधान में हमें अन्न वस्त्र निवारा ये मूलभूत अधिकार गरीबों को दिया गया है, आम आदमी को दिया है। क्या हम लोगों को मुफ्त में देते हैं? क्या कोई उपकार नहीं कर रहे? जो कोई भूखा नहीं सोना चाहिए उसके लिए योजना इंदिरा जी से शुरू हुई थी। वो योजना उत्तर प्रदेश में मैंने देखा कि आज 3 महीना चलेंगे, महाराष्ट्र में 6 महीना चलेगी। क्या उपकार नहीं कर रही केंद्र की सरकार? ये जनता का अधिकार है, जनता को मिलना चाहिए, ये भी मांग कांग्रेस करेगी। एक सवाल ये भी है कि यशवंत यादव को लेकर के खुलासा हुआ है कि उनके पास एक डायरी में 2 करोड़ की एंट्री है मातोश्री की और उसके अलावा 50 लाख की घड़ी जो है उन्होंने भेज दी है। इस तरीके की जानकारी सामने आई है। देवेंद्र फडणवीस निशाना साध रहे हैं बीएमसी पे, शिवसेना पे, आघाड़ी सरकार पे। देखो, ये तपास यंत्रणा का इशू है और जो चीज़ें लीक होती है वो डिसाइड करके होती है। ऐसा क्या है वास्तविकता हमें उसका पता नहीं है, लेकिन जो भी आज तक जो भी बातें सामने आई है वो झूठ मूठ की बातें सामने आई। जैसे कश्मीर फाइल झूठ मूठ की पिक्चर बनाई और झूठ मूठ की पिक्चर बनाकर 150 करोड़ रुपया कितना 150 करोड़ रुपया इन लोगों ने लूट लिया जनता से। तो वैसे ही ये झूठ मूठ की फाइलें भ्रष्टाचार की बनाकर शिवसेना और शिवसेना के आला कमान को बदनाम करने का काम अगर बीजेपी कर रही है तो भी ये षड्यंत्र का एक हिस्सा हो सकता है। और इसलिए ये बीजेपी जो ये झूठ मूठ की कहानियाँ बनाकर महाराष्ट्र सरकार को, शिवसेना के आला का नाम को बदनाम करने का अगर काम कर रही है तो ये गलत है। एक सवाल और भी उठता है, जिस तरीके से केंद्रीय जांच एजेंसियां काम कर रही हैं, आपको लगता है कि इनके कार्रवाई में प्रश्न चिन्ह उठता है? क्योंकि केवल जो सरकार में है, महाराष्ट्र की सरकार में, उनके ऊपर कार्रवाई होती बीजेपी के नेताओं को। मुझे ये समझ में नहीं आता कि ये सवाल तो आना ही है और वो क्यों ऐसे करते हैं हमें पता नहीं। वाजे प्रकरण की घटना में अनिल देशमुख, फिर परवंश सिंह, नवाब मलिक के प्रकरण में भी आपने देखा होगा कि पहले उसको 500 करोड़ का दिखाया, फिर 5 करोड़ का दिखाया, फिर 5 लाख को लाया, बोला प्रिंटिंग मिस्टेक हो गया। अनिल देशमुख के भी मैटर में 100 करोड़ से सीधा उसको भी बहुत छोटे संख्या में लेके आ गए। क्या ये इस तरह से ये जांच एजेंसियां किसी के इशारे पे काम कर रही है क्या? केंद्र में बैठी हुई सरकार के इशारे पे काम कर रही है क्या? और जो भी बीजेपी के अपने आप को लीडर समझकर रास्ते पे चिल्लाते और महाराष्ट्र को बदनाम करते उनके इशारे पे चलती है क्या? ये सब सवाल अब जनता के मन में आना शुरू हो चुका है और इसके परिणाम, क्योंकि इसके पीछे का षड्यंत्रिक जो है वो बीजेपी है, ये अब स्पष्ट हो चुका है। कॉर्पोरेशन चुनाव को लेकर जिस तरह से आपके भी बयान बार बार आते रहे कि हम जो अकेले जाएंगे, आपकी पार्टी के दूसरे नेता कहते हैं कि हम जो अकेले यहाँ लड़ेंगे। मुंबई की बात स्पेसिफिक अगर की जाए तो उसको देखते हुए यूपी के चुनाव को देखा जाए, कांग्रेस का जो सीट भी घटी और परसेंटेज ऑफ वोटिंग भी घटी, उसको देखते हुए देखो हर राज्य का राजनीतिक बेसिक अलग अलग होता है। महाराष्ट्र अलग ये है और महाराष्ट्र में कांग्रेस ये निश्चित रूप से लोगों के बीच की पार्टी है और हमें विश्वास है कि महाराष्ट्र में कांग्रेस ही 1 नंबर पार्टी बनेगी आने वाले चुनाव में। सर, एक अंतिम सवाल है। निशान सिद्दीकी और जितेंद्र रावत के बीच में ट्विटर पर जो वार हो रहे हैं, आप लोग अगाड़ी में साथ में होने के बावजूद भी एमएलए के घरों को लेकर के बढ़ गए, कहीं ना कहीं कोऑर्डिनेशन की कमी है क्या अगाड़ी में? देखो, हमारे विधायक ने मुझे मकान नहीं चाहिए जो सरकार ने घोषणा की, तो उसका व्यक्तिगत मत है, लेकिन मंत्री ने अपना उसके ऊपर उस तरह का ट्वीट करना, क्योंकि मंत्री के पास कोई काम नहीं कि ये मेरे लिए एक सबसे बड़ा प्रश्न है। क्योंकि मुंबई शहर में और महाराष्ट्र में कई गरीबों को मकान नहीं है, कई मिडिल क्लास को मकान नहीं है। जो डिपार्टमेंट के मंत्री है अब उसके लिए ध्यान देना चाहिए। विधायक ने जब मकान नहीं चाहिए, उसका व्यक्तिगत प्रश्न है, उसके ऊपर टीका करने का कोई कारण नहीं था। ये सब बात की हम बिल्कुल जानकारी लेंगे और सही समय में सही बात करेंगे। तो कह रहे हैं करोड़ों की संपत्ति है, आपको जरूरत नहीं है, ऐसे अरे भाई, क्या? अब देखो, किसी के व्यक्तिगत इसमें जाना नहीं चाहिए। मंत्री गलती कर रहे हैं, यही हम बोलेंगे।